रमाई रमाई, अगं तू बरी व्हावीस यासाठी मी देव पाण्यात ठेवून होते ग. बाबाजींच्या पादुकांची नित्य नेमाने सेवा करत होते की माझी रमाई लवकरात लवकर बरी व्हावी. रमाई अगं यमुने, मी आता बरी झाली आहे, रडू नकोस. मला ठाऊक आहे तू खूप सोचलंयस माझ्यासाठी, दिवस रात्र सेवा केली असणार माझी एवढे, पण तुझे हे पुण्य तुझ्या गाठीशी जोडलं गेलंय. जन्म देणाऱ्या आईचे ऋण फेडलेस पुरी. रमाई यमुना चतुर आहे. सखूचं श्रेय परस्पर लुबाडणं काय बेमालून साधलंय. छान. आपल्याला चाटण घ्यायचंय ना. हा, चट 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 चटण दे, चटण दे. कुठे गेली होती पप्पा? मला एकटीला सोडू नकोस. मला एकटीला सोडू नको. छान वाटलं ग. खूप गुंता झाला होता ना. दे त्या किल्ल्या यमुनेला दे. ही खूप सेवा करते माझी. ही आहे ना म्हणून पटकन सुधारते. सखू चालती हो माझ्या खोलीत, चालती हो. शेवटी वाटलं होतं हीच भीती खरी ठरली. रमाईने तिची मनोभावे सेवा करणाऱ्या सखूलाच बोल लावले. आहो तुम्ही. अगं बस बस सखू बस. आधी जेवून घे. तू काय पण केलं होतास ना, रमाई बरी होण्याची अट होती ना. आता रमाई बरी झाली सखू, तू घे जेवून. आता स्वतःची पण थोडीशी काळजी घ्यायची सखू. तुला खूप श्रम पडलेत याची मला कल्पना आहे. जेव. अहो तुम्हाला पण काळजी वाटते ना की सासूबाई मला घराबाहेर काढतील, हेच मनात येते ना. अगं हो, म्हणूनच तुम्ही माझ्याकडे बघत नव्हतात. असं काही नाही सखू. नाही म्हणजे ही काळजी आहेच मला. अगं पण तू जेवावं. म्हणूनच तर तुम्ही ताट आणलं ना. परत तेच. हे बघ सखू, मी अतिशय गंभीरपणे सांगतोय, तू जेवून घे. मी तुला उपाशी राहू देणार नाही. तुला आजारी पडायचंय का? जेव मुकाट्याने. तुम्ही जेवलात? अगं बाकीच्यांची काळजी करायचं सोड आता सखू. माझं झालं की एकेकाचं नाव घेऊन विचारशील का? एका वाक्यात सांगतो, सगळ्यांची जेवणं झाली, फक्त तू राहिलीस. खरंच नको. खरंच घराबाहेर जावं लागतंय का हेच डोक्यात येत असेल सखूच्या, म्हणून जेवण नको वाटतंय. बाकी कसला विचार नको करू सखू. मी आहे ना, मी काहीच प्रयत्न करणार नाही का? म्हणून तू उपाशी नको राहू. हे बघ, तू जेव नाही तर मी भरवीन तुला. भरवू का? नाही नाही, मी जेवते. जेव. आई गो, आई चळचळ होती. यमुने, यमुने, यमुना, ए यमुने.
माझा जीव जातोय जळजळ होत माझ्या यमुने. सासूबाईंचा आवाज. रमाई रमाई अगं काय झालं तुला? अरे माझ्या हाताची खूप जळजळ होतीये, ते भयानक होते, सहन होत नाहीये मला. अगं सासूबाईंना तेल लावायला हवं. रमाई मी तुला तेल लावून देऊ का? तुला नक्की आराम पडेल. अरे तुला नाही जमणार रे. यमुनाला बोलव. यमुने, अरे किती वेळ मी तिला हाका मारतीये, काय येत नाहीये ती. जा 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 तू बोलव जा. अगं रमाई बघ तर तुला बरं वाटेल बघ. नको रे बाबा, मी तुझ्याकडून तेल लावून नाही घेणार. यमुनालाच बोलव जा. आलोच. तिला जळून मारायचं होतं, ती उजळ माथ्याने फिरतीये आणि मी इथे तळमळतीये. सखू, तुला कधीच चूक मिळणार नाही, कधीच नाही. अहो खरं तर मी आत येणार होते हो, पण मला बघितलं तर सासूबाई चिडतील, त्यांचा त्रास वाढेल म्हणून मी आले नाही. अगं मला कशाला स्पष्टीकरण देतेस सखू? मी काय तुला ओळखत नाही का? अहो पण तेलाने परिणाम झाला असता. मला पटतंय ग सखू. आता रमाई हट्टीपणा करते, तिला यमुना ताईकडूनच तेल लावून घ्यायचंय. ठीक आहे, यमुना ताईला फुकटचं श्रेय घ्यायचंय ना, घेऊ दे, तिलाच बोलावतो. यमुना वंश हलक्या हाताने तेल लावतील ना, की मी जाऊ? नाही नाही नको. ताई 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 उठ. ताई ताई उठ ना. काय कशाला उठवलंस मला? आत्ता कुठे जरा डोळा लागला होता. आता डोळा लागला ना तुझा? मग इतका वेळ झाला, रमाई ओरडतीये, तुला हाक मारतीये, हे ऐकलं नाहीस का तू? तू ऐकलंस ना? मग तू विचार ना काय झालं ते. मी विचारलं, पण रमाई तुला बोलावते. यमुना यमुना करते. तूच आहेस ना यमुना? मग जा, जाऊन बघ. काय त्रास आहे हा?